महाराज म्हणतात शिवा जाऊ दे, काहीतरी दुसरा मार्ग काढून, नको जाऊ तू सिद्धेश्वरला भेटायला. मुजरा केला शिवानं, विचारलं का राजा असं का बोलता? तुला माहित नाही शिवा, माझा पोशाख करून त्याच्या तावडीत जाणं म्हणजे मरणाचा सामना करणं. तू जिवंत येशील याची शाश्वती आहे काय तुला? काय बोलला शिवानं? शिवानं सांगितलं राज, ते माहित नसतं तर हे कपडे स्वीकारले असते का? आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे का? शिवा म्हणतो राज, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. माझ्यासारखे शेकडो शिवा तुमच्यावरून वाळून टाकले तरी ते कमी पडतील. आणि जातो महाराज. ह्या सगळ्यात तो 1 तास घालवतो सिद्धेश्वरचा. 1 तासात राजे पुढचा प्रवास निश्चित करतात. आणि 1 तासाभरानं चर्चेतून लक्षात येतं, कोणीतरी सांगतं, अरे हा शिवाजी महाराज नाही, हा शिवा न्हावी आहे. आणि मग काय महाराज, कळल्यास काय तिथं पूजा होणार आहे का? सामना तलवारीशी, साप 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 छाताडावर वार होतात. आणि शिवा न्हावी पडता पडता, पालथा नाही पडत महाराज, पाठीवर पडतो. आणि पडता पडता गरजतो, अरे सोंगातला झाला म्हणून काय झालं, शेवटी शिवाजी आहे. आणि सोंगातला असला तरी शिवाजी पालथा पडत नसतो, शिवाजी शत्रूला पाड दाखवत नसतो. मरणाच्या दारात उभा राहून हे वाक्य मुखात येतात.